नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमची ताई फिरायला गेलती बाहेर. लय ऊन आहे, बाहेर गेलतो आम्ही फिरायला. तर एवढं ऊन आहे भयान, लय ऊन लागू लागलं. आज मी साडी घातली, आता फिरायला गेलते तर कशी वाटायला लागली भावांनो बहिणींनो साडी मला. आता आम्ही नेमकंच आलो, म्हणजे छकू हारसू आम्ही सर्वजण गेलतो. आता हारसूचे पप्पा गेलेत कामाला, आम्हाला घरी सोडलं ते आहे ना, आणि गेलेत कामाला. म्हणजे लय ऊन होतं, लेकरायला म्हणलं चला आता घरी. पण बाहेर काही घडोच काढणं नाही झाला, तिथं थोडा कार्यक्रम होता त्याच्यामुळं आम्ही बाहेर गेलतो ना. मग सगळे पाहुणे रावणे होते त्याच्यामुळं मग हेडो काढता नाही आलं. नाही तर महिला इच्छा होती थोडं बाहेर काढायला, पण मग सगळे नातेवाईक हे मग इकडं हारसूच्या पप्पाचे सगळे नातेवाईक राहतात. तर मग तिकडं मग कार्यक्रम होता, मग सगळे नातेवाईक होते. मग चांगलं नव्हतं वाटू लागलं, मग हेडो काढायला मग काढलाच नाही. छोकू मजा आली का फिरायला? मजा आली का? लेकराला लय मजा आली. म्हणजे किती दिवस झाले आम्ही बाहेरच गेलो नव्हतो, पण ऊन लागू लागलं तर एवढी काय मजा नाही आली. गरमी हे मग उन्हामुळं काय चांगलं नव्हतं वाटू लागलं फिरायचं. मग आता दुसऱ्या बारच्यानं जर नेलं तर परत जाणार आहेत आम्ही फिरायला. मग काढीने हेडो, पण याचे जास्त करून याचे पप्पा बाहेर जाणंच होत नाही त्याच्यामुळं आम्ही जातच नाही. नाही तर बाहेरचा हेडो काढतंय माणूस. आता तरी पण आता म्हणजे आम्हाला 3-4 घंटे झालतेच बाहेर जाऊन. आता घरी आलो तर उन्हातून आलो तर लय थकल्यावानी वाटायला लागले. घरातलं काम करायची इच्छा व्हायना, काहीच नाही, पण करावंच लागेल. म्हणलं चला आता आपण साडी घातेली म्हणलं तर एक हेडो टाका म्हणलं साडीवर. म्हणजे कसं दर दिवस ड्रेसवर याच्यावर म्हणजे त्याच कपड्यावर असते. तर आज मग बाहेर गेलं तर माणूस थोडंसं तयार होतंय, आणि घरी राहून काही कपडे घालायला पण उलास येत नाही. वाटते जाऊ द्या, सारखे आपण घरातच असतो त्याच्यामुळं मग मी जास्त साड्या हे घालत नसते, आल्लग कपडे बदलत नसते. मग कामानं येळं नसतोय कपडे बदलायला. मग जसे कपडे असले तसेच मग हेडो टाकत असते मी काढून. आता तरी पण आता छकू टाकन कपडे धुवून, मी काय टाकणार नाही. छकू म्हणे मम्मी मी धुते. तर आज मी आता स्वयंपाकाची तयारी करते. आता तरी पण 12 वाजूनच गेले तर आम्हाला घरी यायला. सकाळीच जाईल होतो आम्ही, लय सकाळी लगे 4ला गेलतो आम्ही सकाळच्या. तर आता घरी आलो. मग लवकरच उठावं लागलं. तर लेकरं पण लवकर उठल्यामुळं थकेलेत म्हणजे. मग आता पण त्याचं काही झोपणं होत नाही. आता लेकरायला गरमी झाली तर त्यानं डबल येऊन आंघोळी केल्यात. आणि मी म्हणलं आता आपण हेडो काढून घ्या, आणि हेडो टाकून द्यायला तर मग मी पण फिरी राहते. आणि बाहेर गेला तर मजा येते, पण मग लेकरं थकतेत उन्हानं त्याच्यामुळं मग जास्त त्याला उन्हाचं बाहेर काढत नसतो. पण मग ऊन पण लय होतं, पण म्हणलं जाऊ द्या आता लेकरं पण कटाळल्या आणि होते. तर मग कार्यक्रम होता तर गेलतो आम्ही. तुमच्या ताईचे कामं म्हणजे सकाळीच करून गेलती तुमची ताई सगळे कामं. आता छकू घेईन ते अर्धे कपडे तिच्या भावानं डबल आंघोळ केली. तर ती म्हणे मम्मी मी टाकते धुवून. आणि ती गरमी झाली तर तिला म्हणलं तू डोक्यावरून पाणी घे म्हणलं, मग केस धुया लावते. तवा तिला थंड वाटन, तवा मग तिला जर थंड वातावरण वाटते केसावरून पाणी घेतलं थंड वाटते. आणि आता मग काय डबल आंघोळ करणं होत नाही, म्हणजे मला करायचं आहे स्वयंपाक. तर विचारते लेकरायला काय भाजी बनवायची, मी घेते आता आवरून. बाहेर पण लय ऊन आहे लगे, बाहेरचं वातावरण उन्हाचं शे. आता घरातले कामं करूनच गेलते मी सकाळचे. कामं आवरून गेलते. थोडेसे भांडे तर ते लावायचे, तर आता सुकलेत ते भांडे लावून घ्यावं लागल. आणि बाहेर गेलो ना तर मजा तर येते माणसाला फिरायला. पण मग कामं म्हणलं जाऊ द्या, दररोजचेच कामं येईल. लेकरं लय कटाळती एका ठिकाणी. मग याच्या पप्पाला म्हणलं आम्हाला थोडंसं बाहेर काढा म्हणलं. आता हे खिडकीचं म्हणजे ही जर इकून लय ऊन येते त्याच्यामुळं बंद ठेवावं लागते ती. आणि मग थोडं नाहीतर मग लय ऊन लागतं. असं स्वयंपाक करताना पण ऊनच लागतंय, कडक ऊन येतंय तिथून त्या घरातून त्या खिडकीतून पण. आणि उजीडच राहतोय. आता तुमच्या ताईचे कामं व्हायलेत पहा, तरी एवढी लवकर फिरायला गेलते. पण लवकर उठून कामं आवरून गेलते मी. म्हणलं आता आपण आता माझ्या भैयाला नाश्ता करायचा आहे. आता तर त्याला विचारते काय नाश्ता करायचा आहे, तर काय म्हणजे खाईन ते चिवडा काय असं नाश्त्याला खाऊन. छकून काय बिस्किटाचा नाश्ता केलाय. आता ती पण थकली होती तर ती म्हणे मला काय खाऊ वाटाना. आणि भैया थकलाय तर म्हणते काय मला खाऊ वाटाना. मग ते करून चिवड्याचा नाश्ता. आणि तुमच्या ताईला करायचा आहे आता स्वयंपाक करून घ्यावा लागन. आणि व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. तुमची ताई गेलती आज फिरायला, तर आज मला लय भारी वाटले फिरायला गेलते. तर बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.